नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या शिक्षण परिषदेत मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या 2-2.25 वर्षांपासून जगाने ज्याचा विचारही केला नव्हता अशा प्रकारच्या जागतिक महामारीला, आजाराला आपण सगळ्यांनी तोंड दिलं. तर इतका सगळा बदल झाला आणि या सगळ्या बदलाला बरोबर घेऊन आपल्याला इथून पुढच्या काळात पुढे जायचं आहे. आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमतनं असं ठरवलं की आपण एक छोटी मोहीम सुरू करू, एक उपक्रम सुरू करू, शिक्षण परिषद. आणि ज्या माध्यमातून अगदी प्राथमिक शाळेतलं शिक्षण असेल, माध्यमिक शाळेतलं असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे काही कोर्सेस किंवा त्याच्यातल्या नव्यानं तयार झालेल्या काही संधी असतील, शिक्षणातली नव्यानं तयार झालेली काही आव्हानं असतील. आता या कोरोनाच्या काळात किंवा युक्रेन रशिया युद्धाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रातल्या तुमच्यासारख्या अनेकांना माहीत होतं की परदेशात जाऊन मेडिकल शिक्षण घेणारे किती विद्यार्थी आहेत, पण अन्य लोकांना याची कल्पना नव्हती. तेही या निमित्तानं कळलं की काही हजार विद्यार्थी महाराष्ट्रातले हे परदेशामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेत असतात. तर त्याच्यातनं आणखीन काही नवीन गोष्टी समजल्या, काही प्रश्न आले, काहींची उत्तरं आपण सगळेजण शोधतो आहे. आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा न्यूज 18 लोकमतचा हा प्रयत्न आहे, शिक्षण परिषद. आणि या शिक्षण परिषदेत मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करतो. या शिक्षण परिषदेत आपण 3-4 वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत. आणि असं हे शैक्षणिक क्षेत्र खूप मोठं आहे, पण त्यातल्या काही मुद्द्यांपासून आज आपण सुरुवात करूया. आज सुरुवातीच्या सत्रामध्ये आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत आणि त्या दोन्ही मान्यवरांना मी मंचावर बोलवणार आहे. माझी सहकारी श्वेताला मी विनंती करतो की तिने डॉक्टर अभ्युदय मेघे आणि डॉक्टर रुपाली खैरे यांना घेऊन कृपया मंचावर यावं. रुपाली खैरे या सिम्बॉयसिस मध्ये असोसिएट डीन आहेत, सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग. आणि त्यांच्याकडनं आपण डिस्टन्स लर्निंगसह या क्षेत्रातली बदललेली आव्हानं आणि संधी या दोन्ही विषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर अभ्युदय मेघे यांना आपण काहीजणं ओळखतो अतिशय चांगल्यापैकी. ते डीन आणि विशेष कार्यकारी अधिकारी आहेत डॉक्टर दत्ता मेघे आयुर्वेदिक अभिमत विद्यापीठाचे आणि डॉक्टर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे. पण याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, प्रामुख्यानं विदर्भात, जिथे कोणी एकेकाळी शिक्षणाचा खरंच प्रसार नव्हता, अशा ठिकाणी त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न केले. मी पुन्हा एकदा आपल्या दोघांचं मनापासून स्वागत करतो या शिक्षण परिषदेत आणि पुढची सूत्र मी श्वेताकडे देतो. थँक्यू सर. आपण तर पहिल्या सत्राला सुरुवात करतोय. तर सुरुवातीला मेघे सर, आता सध्याची जी संपूर्ण देशामध्ये आता नॅशनल एज्युकेशन जी पॉलिसी आहे, सध्या जे विद्यार्थी आपल्या संपूर्ण देशभरामध्ये शिक्षण घेत आहेत, तर तुमच्या दृष्टिकोनातून ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कशी आहे? नमस्कार. सर्वप्रथम तर 2020 हे वर्ष मला असं वाटतं एक कलाटणी देणारं वर्ष आहे. एक तर मार्च महिन्यात जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि जी शिक्षण पॉलिसी बनत होती ती सप्टेंबर महिन्यात केंद्र शासनाने लागू केली. ती खऱ्या अर्थाने मला असं वाटतं क्रांतिकारी आहे, कारण की आजपर्यंतचं जे शिक्षण होतं ते थोडंसं क्लासरूममध्ये बंद होतं आणि विद्यार्थ्यांना खूप कमी चॉईस होतं. एकदा एखादा तुम्ही मार्ग निवडला की त्याच्यातून बदल करण्याची संधी फार कमी होती. आणि या शिक्षण धोरणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली की ती हायर एज्युकेशनला, म्हणजे 12वी नंतरच्या शिक्षणामध्ये एक क्रांतिकारी बदल असा झाला की सर्वप्रथम तर तुम्हाला ऑप्शन्स देण्यात आले. दुसरा महत्त्वाचा बदल असा की काही कारणाने एखादा विद्यार्थी शिक्षण घेताना काही कारणाने तो शिक्षणाच्या क्षेत्रातून काही कालावधी जर का बाहेर गेला तर आधीच्या धोरणांमध्ये त्याला फक्त 12वी पास किंवा ग्रॅज्युएट झाला तर ग्रॅज्युएशन राहायचं. पण या नवीन धोरणामध्ये खास करून शासकीय विद्यापीठं आणि खास करून जे डीम युनिव्हर्सिटी म्हणजे अभिमत विद्यापीठं यांना एक मोकळीक देण्यात आली की तुम्हाला आपले करिक्युलममध्ये असे बदल करा आणि त्याच्यामध्ये लॅटरल एंट्री की तुम्ही 12वी झाले, 1 वर्षाचा कोर्स करा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्षाचं झालं तर डिप्लोमा मिळेल. 3 वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळेल. आणि काही विद्यापीठांनी त्याच्यामध्ये पुढे जाऊन
जर का 4 वर्षाचं केलं त्याला ऑनर्स किंवा रिसर्च डिग्री अशी सुद्धा मिळू शकते. तर हा बदल अनेक विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आणि मूलगामी असा आहे. आणि सोबतच पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही 1 वर्षानंतर गेलं तर तुम्हाला डिप्लोमा मिळतो, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, आणि 2 वर्षाची जी डिग्री घेतली तर तुम्हाला डिग्री मिळते. तर ही एक मोठी बदल आहे. दुसरा बदल असा आहे की आत्ता नुकताच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केंद्र शासनाने आणि UGCने ड्युएल डिग्रीची परवानगी दिली आहे की एक विद्यार्थी मेडिकलचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे पण त्याचा कल एखाद्या आर्ट्सचा, म्युझिकचा किंवा याचा असेल तर त्याला त्या क्षेत्रात सुद्धा घेण्याची संधी. आधीच्या याच्यामध्ये एखादा सायन्सचा विद्यार्थी किंवा एखादा आर्ट्सचा विद्यार्थी हा सायन्सचे कुठलेच कोर्स करून होता शकत. तर ती संधी मला असं वाटतं याने आपल्या पुढे नवीन लोकांसाठी आलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये 2 गोष्टींची जी अडचण आजच्या तारखेला दिसते आहे की या पॉलिसीच्या बद्दलचं जास्तीत जास्त अवेअरनेस सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं आणि त्याच्यासाठी लागणारा जो टेक्निकल मॅनपॉवर किंवा टीचिंग फॅकल्टी आहे त्यांच्या ट्रेनिंगची व्यवस्था या पॉलिसीमध्ये खूप काही मेन्शन केलं आहे. कारण की या सगळ्याला बदलाला ॲक्सेप्ट करणारी तुमची टीचिंग फॅकल्टी पाहिजे आणि त्यांना तयार करणारी यंत्रणा पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नोडल सेंटर्स असले पाहिजे आणि त्या नोडल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक टीचरला ते शिक्षण किंवा ते ट्रेनिंग कंपल्सरी केलं पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. नाही तर पॉलिसीमध्ये बदल होत आहेत, विद्यार्थी त्याला ऑप्टही करत आहेत, पण शेवटी शिक्षण देणारा शिक्षक जर का तयार नसेल तर ती पॉलिसी मग पेपरवर राहते पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहतात आणि त्याचा परिणाम जो अपेक्षित असतो तो आपल्याला येत नाही. रुपाली मॅडम, याच संदर्भात आता डिस्टन्स लर्निंग जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण एखादा कोर्स कंप्लीट केलेला आहे, काही वर्षांनी जर परत इच्छा झाली की नाही मला दुसरा कोर्स 30 डिग्री घ्यायची आहे किंवा वेगळ्या फॅकल्टीतून, तर मग त्याला पुन्हा डिस्टन्स लर्निंगकडे वळावं लागतं. तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? राईट नाव जसं सरांनी सांगितलं एज्युकेशन पॉलिसी त्याला म्हणते की इफ अ स्टुडंट इज एबल टू डू हिज फर्स्ट इयर ही गेट्स हिज डिप्लोमा, द नेक्स्ट 2 years ही गेट्स हिज डिग्री. म्हणजे याच्यामुळे आपले पॉलिसीज आर ओपनिंग अप. वाय नॉट पीपल थिंकिंग अबाउट इट इन अ पॉझिटिव्ह वे. एका चांगल्या थॉटनी का नको करायला ही गोष्ट की एज्युकेशन शुड बी ओपन फॉर ऑल. आपण सगळेजणच जेव्हा जोवर आपण जिवंत आहोत आपण काही ना काही शिकत असतो. मग फॉर्मल वयाचं बंधन नसावं. ॲब्सोल्युटली नॉट. कशासाठी? एव्हरीबडी कॅन लर्न वेन एव्हर दे वॉन्ट टू लर्न ॲट देअर पेस. शिकतायत हे महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. मग ते रेग्युलर एज्युकेशन असू दे नाही तर डिस्टन्स एज्युकेशन असू दे, कुठलंही एज्युकेशन असू दे. कारण की डिस्टन्स एज्युकेशनमध्ये पण आता राईटली सेट बाय सर इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करतात याच्यावर सगळं निर्भून असतं. शाळा असते, स्टुडंट सगळे एकत्र बसलेले असतात, टीचर शिकवत असते, कोणी फर्स्ट येतं कोणी लास्ट येतं. इट इज अपॉन द पीपल हाऊ दे टेक द एज्युकेशन. बरं मॅडम, म्हणजे इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनात आणि माझ्याही मनात एक प्रश्न आहे की डिस्टन्स लर्निंग किंवा ते शिक्षण घेतलेलं माझ्याकडे समजा एक सर्टिफिकेट आहे किंवा डिग्री आहे तर त्याला रेग्युलर एज्युकेशनपेक्षा थोडंसं वेटेज कमी असतं, हा एक समज आहे. म्हणजे तो समज आहे, गैरसमज आहे, त्याबद्दल काय सांगाल? ॲब्सोल्यूट गैरसमज आहे. जे समज ॲक्च्युली लोकांचा आहे पण तो गैरसमज आहे. कुठे असं सांगितलं गेलं आहे, आय डोंट अंडरस्टँड दिस. नॉर्मली ऑल्सो घरी मुलं जेव्हा अभ्यास करत असतात, आई आजकाल काही समजलं नाही तर ती म्हणते यूट्यूबवर चेक करते हे. व्हॉट इज शी डुईंग? शी इज गोइंग आस्किंग हिम टू गो ऑनलाईन आणि चेकआउट द कन्सेप्ट देअर. जर एका टीचरकडनं समजलं नाही, यू आर गेटिंग इट अंडरस्टूड बाय द नेट, जिथे तुमच्याकडे पूर्ण जग ओपन आहे. यू कॅन लर्न फ्रॉम पीपल फ्रॉम हार्वर्ड, यू कॅन लर्न फ्रॉम पीपल फ्रॉम अस लाईक सिम्बायसिस अँड एनिवेअर एल्स. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की शिकणारा असला पाहिजे. मग मीडियम तुमचं कुठलंही असू शकतं. तुमची इच्छा हवी आहे शिकायची. तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे शिकण्याचं? डिग्री आहे, ते सर्टिफिकेट आहे का स्किल्स आहे? राईट. इफ यू आर एबल टू डेव्हलप युअर स्किल्स देन एनिथिंग इज पॉसिबल. राईट. म्हणजे त्याला शिक्षण घेण्याला कोणत्याही वयाचं बंधन नसावं. ॲब्सोल्युटली नॉट. कोणत्याही काळाचं बंधन नसावं. म्हणजे एखादी वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा ते शिक्षण घेऊ शकते आणि कधी ना कधी आयुष्यामध्ये ते शिक्षण त्यांना कामी येणार आहे. एज्युकेशन मेक्स यू फील यंगर इफ यू आर टेकिंग इट ॲट अ लेटर स्टेज. यू आर लर्निंग न्यू थिंग्स, अपग्रेडिंग युअर सेल्फ, अपस्किलिंग युअर सेल्फ. सो यू फील यंगर ॲट व्हेरी यंग एज ऑल्सो, ॲट ओल्ड एज ऑल्सो. सॉरी. राईट. सो वॉट? Enjoy the education, enjoy adapting skills.
नुसतं सर्टिफिकेट घेण्यात मॅम इट मेक्स नो सेन्स. राईट. म्हणजे ते स्किल लहान मुलं अगदी शालेय आपल्या वयामध्ये सुद्धा शिकत असतात आणि ते हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा शिकत असतात. अभ्युदय सर, आता शालेय शिक्षण असू दे नाही तर उच्च शिक्षण असू दे, या शिक्षण पद्धतीमध्ये जी एक दरी निर्माण झाली आहे, तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? उच्च शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग असे 2 विभाग आहेत आणि त्याच्यामुळे ते दोन्ही विभाग आपापल्या परीने काम करतात. पण मुळात तो विद्यार्थी एका विभागातून येऊन पुढच्या हायर एज्युकेशनला जाणार आहे. तर मला असं वाटतं त्या दोन्ही एज्युकेशन डिपार्टमेंटला एकत्र आलं पाहिजे. कारण की उच्च शिक्षण जरी शिक्षण हा राज्याचा विषय असला तरी आता नवीन धोरणांमध्ये केंद्र शासनाने सगळ्याच याच्यावर शिक्षणाच्या याच्या संधी उघडून दिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ह्या 2 विभागांनी एकत्रपणे काम करून विद्यार्थी, कारण की आज नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन अवेअरनेसमुळे मुलांना सर्वप्रथम तर त्यांचा कल कुठे आहे. आज इतक्या टेक्नॉलॉजीज झालेल्या आहे की त्यांना आपण त्यांचा IQ टेस्ट करता येतो, EQ टेस्ट करता येतो, कायनेटिक, म्हणजे त्याचा नेमका कल कुठे आहे, त्याच्या मेंदूचा कोणता भाग जास्त विकसित झालेला आहे आणि त्या भागाने त्याला कुठे आवड आहे. या सगळ्याची जर का शालेय शिक्षण स्तरावरच जर का आपण शोध घेऊ शकलो तर तो शोध घेऊन त्याला त्या पद्धतीने मेंटरिंग करता येऊ शकतं आणि ते मेंटरिंग करून मग तो उच्च शिक्षणामध्ये कुठे जाऊ याच्यासाठी त्याला ट्रेन करणारी यंत्रणा जी काही आपल्याला इन्फ्रा म्हणा किंवा मॅनपॉवर तयार करावं लागेल ते केलं तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद मिळेल. बऱ्याच वेळेला असं होतं मुलांच्या बाबतीमध्ये, शिक्षण घेतलेलं असतं एक आणि काम करत असतं भलतंच. तेव्हा असं होतं की घेतलेल्या शिक्षणाचा आपण खरंच त्याचा फायदा करून घेतोय का किंवा त्याच क्षेत्रामध्ये काम करतोय का, तर असं बऱ्याच जणांच्या बाबतीत नसतं. त्यामुळे घेतलेलं शिक्षण अप्लाय होत नसतं. तर अशा वेळी काय सांगाल? आता मी जे काही बोलणार आहे ते थोडंसं पेरेंट्सला त्रासदायक किंवा दे वोंट लाईक इट, पण माझं असं म्हणणं आहे की डू वी अलाव, आपण आपल्या मुलांना एकटं ट्रॅव्हल करायला अलाव करतो? ते शिकणार कुठं नाही. तुम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट थ्रू थिअरी शिकवायचा प्रयत्न करत असतो, पण ते ॲप्लिकेशन करायला कधीच आपण प्रोत्साहन देत नाही. माय सेन्स इज इफ तुम्ही एक गोष्ट शिकत आहात त्याच्यानंतर ते अप्लाय करता येईल किंवा ती जागा कुठे आहे जिथे ते अप्लाय होतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर स्टडिंग अकाउंट्स इन 12th स्टँडर्ड, का 2 महिने जाऊन त्या मुलाने कुठेतरी इंटर्नशिप करण्यात काय प्रॉब्लेम असतो किंवा काय ही विल अंडरस्टँड 10 मोर थिंग्स तिथे की नाही अकाउंट्समध्ये हे शिकल्यावर आपण हे पण फील्ड घेऊ शकतो, आपण CA करू शकतो आणि त्याच्यानंतर नाही मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे, मला दुसरंच काहीतरी करायचं आहे, हे पण तर करणं फार गरजेचं आहे ना. हे कधी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन जातं त्याच्यानंतर मुलं डिसाईड करतात की नाही मला आता हे नाही करायचं आहे. द ओनली रिझन आपले मुलं अशी वागतात कारण की आपण त्यांना एज्युकेशन अप्लाय करायची संधीच देत नाही. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या ठिकाणी काम करायला आपण त्यांना डिग्निटी त्याला येऊ देत नाही. काय हरकत आहे मुलांनी काम केल्याने? आय डोंट अंडरस्टँड दिस की त्यांनी, आणि मग आपण म्हणायचं की तुला तर काहीच समजत नाही, कारण तुम्ही समजू दिलं नाही. लेट हिम गो फॉर इंटर्नशिप्स. कुठलंही एज्युकेशन घेतल्यावर त्या एज्युकेशनचं ॲप्लिकेशन काय आहे, ते कसं वापरण्यात येईल, असं केल्यानंतर त्या मुलाची जी होलिस्टिक डेव्हलपमेंट होईल दॅट विल लीड हिम. तुम्हाला कोणाकडे जायचीच गरज नाही आहे हे डिसाईड करायला की त्याचा कल कोणा, तो स्वतःच सांगेल मला हे आवडतं आणि हे आवडत नाही, मला हे जमतंय ते जमत नाही. हे इंडिपेंडन्स तर आपण घरात देऊ शकतो. बरोबर. नाही, बऱ्याच वेळेला बर्डन असतं किंवा कंपल्शन असतं घरातून, त्याच्यामुळे त्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. आय रिअली बिलीव्ह की प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळं असतं. पहिली गोष्ट तर हे एक्सेप्ट करा की ते तुमचं मूल आहे, ते काही रिझल्ट परफॉर्मन्स तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी काही प्रॉडक्ट नाही आहे. बरोबर. पहिली गोष्ट, तुम्ही एक इंडिव्हिज्युअलला जन्माला आणलं आहे, दॅट इंडिव्हिज्युअल हॅज टू डू समथिंग फॉर हिमसेल्फ आणि सोशल लाईफमध्ये पण. बरं मॅडम, मगाशी तुम्ही स्किल म्हणालात, तर आपण जेव्हा काम करतो एखाद्या कंपनीमध्ये शिक्षण घेऊन किंवा खरंच कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी काम करतो तेव्हा तुम्हाला तुमच्या स्किल वापरायचे असतात आणि घेतलेली असते आपण डिग्री. त्यामुळे डिग्री आणि स्किलमध्ये नेमका फरक काय? आता तुम्ही लहानपणापासून घरातनं जेव्हा तुम्ही निघता स्कूलमध्ये जाण्यासाठी किंवा आईबरोबर पण तुमचं आईवडिलांबरोबर जे काही इंटरॅक्शन चालू असतं, तुम्ही नवीन नवीन स्किल्स एव्हरी टाईम अडॅप्ट करतच असतात. सो स्किल्स आर समथिंग दॅट हेल्प यू टू डू समथिंग बेटर. ओके,
नाव एज्युकेशन इज समथिंग जे तुम्हाला फॉर्मली ती गोष्ट प्रोसेसमध्ये कशी करायची किंवा एन्व्हायरमेंट काय असतं किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण कसं काम केलं पाहिजे हे शिकवतं. नाव स्किल तुम्ही अडॅप्ट करता. तुम्ही कुठलंही एज्युकेशन घेऊ द्या, त्यातनं तुम्हाला काय काढायचं आहे आणि ते कसं उपयोगाला दॅट स्किल यू हॅव टू यूज. त्यामुळे स्किल एज्युकेशन तुम्ही कशातही घेऊ शकतात, पण स्किल हे डेव्हलप करणं, अपग्रेड करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. इवन ॲज अ 90 year old ऑल्सो आय विल ट्राय टू अपग्रेड माय सेल्फ. कारण ते स्किल डेव्हलप्ड असतं. एज्युकेशन एका पर्टिक्युलर टाईमनंतर कदाचित थांबेल, पण तुमचं डेव्हलपमेंट, स्किल अपग्रेडेशन हे कधीच थांबत नाही आणि ते करत राहायला पाहिजे. आणि याचं महत्त्व मुलांना द्या. राईट. की तुझ्यामध्ये तू डॉक्टर असशील, खूप चांगला असेल, पण डायग्नोसिसचं मॅडम स्किलच नाही आलं तर हाऊ आर यू गोइंग टू ट्रीट द पेशंट. त्याच्यामुळे स्किल किती महत्त्वाचं आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला कंपल्शन आहे किंवा बर्डन आहे म्हणून तेच शिक्षण घ्या आणि नंतर त्याचा काहीच उपयोग होणार, या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. सर, तुम्हाला एक विचारायचं आहे की आता शैक्षणिक धोरणं जी काही वर्षांनी बदलत असतात, त्यानुसार ती आपल्याला ॲक्सेप्ट करावी लागतात, त्या पद्धतीनं शिक्षणसुद्धा घ्यावं लागतं. तर प्रत्येक वेळी जे सगळं चालत आलेलं आहे पारंपरिक, तेच शिक्षण घेतलं जातं, तेच पुढे चाललं आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी संशोधन नवनवीन होऊन मग ते शिक्षणात किंवा त्या अभ्यासक्रमामध्ये का आणलं जाऊ शकत नाही, तर त्याला प्राधान्य देणारं सुद्धा शिक्षण असावं का? नाही, मुळातच आतापर्यंत जे शिक्षणाची आपली धोरणं होते आणि अजूनही काही प्रमाणात ते आहे की आजही आपल्याकडे फंडामेंटल रिसर्चसाठी असं कुठला फंडच नाही आहे. आत्ताच्या अभिमत विद्यापीठात जसं आमचे डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये एक कॉर्पस फंड ठेवायला सांगितलं UGCने. नॅक त्याचं सगळं पाहतं की किती फंड आणि किती रिसर्च या इन्स्टिट्यूटमधून झालेला आहे. पण मुळात रिसर्च हा असा क्षेत्र आहे की ज्याला नॉर्मल तुम्ही जी विद्यार्थ्यांकडनं जी फी घेता त्याच्यावर तुमचं साधारणतः विद्यापीठाचा रेग्युलर कारभार चालू शकतो. पण जेव्हा संशोधन करायचं आहे त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रा, त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट, त्याच्यासाठी लागणारी मॅनपॉवर, कारण की ती मॅनपॉवर फक्त तुमच्या कॉलेजपुरती मर्यादित राहत नाही, तर ते जे इंडस्ट्रीमधले असतात किंवा इतर ठिकाणचे लोक आहेत त्यांच्या सहभागाने काही फंडामेंटल रिसर्च जे मूलभूत बदल घडणारे आहेत त्याच्यासाठी लागणारा फंड जोपर्यंत उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आपल्याला रिसर्चच्या दृष्टीने काम करताना प्रत्येकाला, म्हणजे कुठल्याही इन्स्टिट्यूशनला हा त्रास आहे. मला असं वाटतं की फॉरेनमध्ये सगळ्यात जास्त फोकस हा संशोधनावर असतो आणि त्याच्यामुळे तिथे दरवर्षी आपण पाहतो की नोबेलमध्ये आतापर्यंत भारताला मिळाले ते सगळे आर्ट्स याच्यामध्ये मिळाले आहेत किंवा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मिळाल्या. अनफॉर्च्युनेटली आजही फंडामेंटल याच्यामध्ये भारतासारख्या एवढ्या महाकाय देशात 16% जगाची लोकसंख्या केल्या देशाला अजूनही संशोधनाच्या त्या क्षेत्रामध्ये नोबेल नाही मिळाला आहे. तर मला असं वाटतं की या आपल्या सगळ्या शैक्षणिक धोरणामध्ये कुठेतरी संशोधनाला प्राधान्य, आणि नुसतं प्राधान्य म्हणून नाही तर त्याच्यासाठी लागणारं फंडिंग मग ते कंपनीच्या CSRमधून मिळवावं, त्याच्यासाठी कुठेतरी कंपल्शन करावं शासकीय याच्यात किंवा या कंपनीने त्यांच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी किंवा एका एन्व्हायरमेंटलच्यासाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही याच्यासाठी एक विशिष्ट निधी आणि ते ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटीला मिळवून द्यावा. ते शासकीय स्तरावर जास्त सोयीचं होतं, कारण की आपल्या इथे शक्यतो आपण जेव्हा विलिंगनेस म्हणतो तेव्हा कमी लोक देतात, पण जेव्हा फोर्सफुली केलं जातं तेव्हाच ते उपलब्धता मिळते आणि त्याचे पॅरामीटर्स शासनाने ठरवावे. हायर एज्युकेशन संदर्भात सर शेवटचा प्रश्न तुम्हाला. आता हायर एज्युकेशन म्हटल्यावर टेक्नॉलॉजी आली, त्यामुळे तांत्रिकीकरण हे जास्त असतं, मानविकीकरण त्यात कमी पडतं का? म्हणजे तांत्रिकीकरणापेक्षा मानवीकरण होणं जास्त गरजेचं आहे का? हो, मला असं वाटतं की हा मुद्दा आजच्या काळामध्ये तुम्हाला आपल्या घरोघरी दिसतो आहे किंवा समाजामध्ये दिसतो आहे की जो ह्युमन फॅक्टर आहे तो बराचसा कमी होत चालला आणि आपण तंत्रज्ञानावर चाललं. तंत्रज्ञान हे मानवीय जीवन सुखकारक आणि आनंददायी करण्यासाठी आहे, पण ते ध्येय नसलं पाहिजे. शेवटी माणसं हे मानवीय भावनांवर असतं आणि ती एक मला असं वाटतं प्रत्येक प्राणीमात्रात असते. पण दुर्दैवाने टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने आपण त्या ह्याच्यापासून जरा दूर चाललो आहे आणि सगळ्याच क्षेत्रात. आता आम्ही जास्तीत जास्त वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता असं झालं आहे की प्रत्येक पेशंटला आधी डॉक्टर स्वतः चेक करायचे. आता साधारणतः
पेशंटची हिस्ट्री घेतल्या जाते, त्याला पटापट सगळ्या टेस्ट करायला सांगतात आणि टेस्टच्या भरोश्यावर ते होतं. पण तो मानवीय हे इन्व्हॉल्वमेंट आहे ती मला असं वाटतं अधिक वाढली पाहिजे. आणि म्हणूनच व्हॅल्यू एज्युकेशन किंवा अजून त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंगमध्ये जितकं जास्तीत जास्त आपण त्यांना प्रात्यक्षिकावर भर द्यायला सांगू, तो मुद्दा त्यांच्या मानवीयकरणाकडे जाईल. ही भावना जोपर्यंत लक्षात राहील तेव्हापर्यंत ते मानवीयकरण राहील, नाहीतर तांत्रिकीकरणाच्या गोतावळ्यात आपण हरवून जाऊ अशी एक भीती या निमित्ताने मला. अगदी महत्त्वाचा पॉईंट सर तुम्ही मांडलात. मॅडम, या सेशनमध्ये अगदी जाता जाता डिस्टन्स लर्निंग संदर्भात मुलांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे पालकांचे गैरसमज तुम्ही अगदी कसे दूर कराल, अगदी थोडक्यात. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये आमच्याकडे जे मी बघते राईट नाव, आम्ही बुक्स तर देतोच बिकॉज दे आर द बेसिक्स. त्याच्यानंतर 1-to-1 इंटरॅक्शन डेली होते. फक्त एवढंच आहे, ती टीचर समोर उभी नाही आहे, पण ती रोज तुमच्या समोर आहे, तुम्ही रोज प्रश्न विचारू शकता. दुसरी गोष्ट, जे काही रेकॉर्ड होतं ते तुम्हाला आज वेळ नाही आहे, तुम्ही 2 दिवसांनी पण बघून ते शिकू शकता. बरोबर. इथे इम्पॉर्टंट काय की तुमचा इंटरेस्ट पाहिजे शिकण्यात. तुम्ही कोणाला फोर्स नाही करत आहोत शिकायला. यू आर मेकिंग एज्युकेशन अवेलेबल टू देम. ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला भूक लागली तेव्हा तुम्ही जेवणार. जेव्हा तुम्हाला एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स आहे त्यावेळेस डिस्टन्स एज्युकेशन हेल्प्स देम टू टेक द एज्युकेशन ॲट देअर कम्फर्ट लेवल, जेव्हा ते लोक कम्फर्टेबल असतात. मग त्याच्यामध्ये गृहिणी असो किंवा एखाद्या कंपनीचा GM असो किंवा एखादा मुलगा असो ज्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन द प्लॅटफॉर्म. ऑनलाईन एज्युकेशन हे आता तुम्ही नकारू शकतच नाही बिकॉज इट इज देअर. आणि काळाची गरज आहे. आणि मॅडम, तुमचं नुकसान काहीच करत नाही येते, ते तुम्हाला पुढेच नेणार आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे वाय नॉट गिव्ह एव्हरीबडी अ चान्स टू लर्न. मग तो कोणीही असो, कुठल्याही जेंडरचा असो. क्लासमध्ये कोणी दुसऱ्या टाईपचं व्यक्तिमत्व आलं किंवा काहीतरी लोक त्याच्याकडे बघून हसतील किंवा काहीतरी या भीतीने सुद्धा लोक क्लासमध्ये जात नाही. मग इजंट ऑनलाईन बेटर वेर यू आर नॉट सीइंग बट यू आर लर्निंग एव्हरीथिंग. काय महत्त्वाचं आहे? शिक्षण. येस. मग ते कसंही असो, कोणत्याही वेळी असो आणि कोणत्याही वयात असो. ॲब्सोल्युटली. आणि तुमची गरज ते पूर्ण भागवतं. हायर एज्युकेशन आणि डिस्टन्स लर्निंग संदर्भात डॉक्टर रुपाली खैरे आणि डॉक्टर अभ्युदय मेघे सर, तुमचे दोघांचेही धन्यवाद. न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल. एज्युकेशन यामध्ये सहभागी होणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तुषार विनोद देवरस, जे ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संचालक आहेत. आणि माझे सहकारी मिलिंद भागवत यांना मी विनंती करते की डॉक्टर तुषार विनोद देवरस यांना घेऊन प्लीज स्टेजवरती यावं. आणि न्यूज 18 लोकमतच्या शिक्षण परिषदेतल्या या दुसऱ्या सत्राची सूत्र मी माझे सहकारी मिलिंद भागवत यांच्याकडे सुपूर्द करते. खूप पायाभूत असा टप्पा आहे तो म्हणजे शिक्षण. आणि त्या शिक्षणाच्या संधी आजकाल इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध आहेत. मॅडमनी आणि सरांनी सांगितलं तसं भारतात उपलब्ध आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहेत, डिस्टन्सने उपलब्ध आहेत. पण एका मर्यादेनंतर आपल्याला असं वाटतं की तिकडे गेलं पाहिजे, 7 समुद्रापार, आणि काहीतरी वेगळं शिकलं पाहिजे किंवा आपल्यापेक्षा वेगळं, चांगलं, उत्तम असं काहीतरी अन्य ठिकाणी आहे ते आपण शिकलं पाहिजे. काही प्रमाणात ही वस्तुस्थिती आणि काही प्रमाणात आपल्याला आकर्षणही असतं. अशा दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. तर आपण त्या अनुषंगाने देवरस सरांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेऊयात. एक प्रश्न गेल्या काही काळापासून, म्हणजे जेव्हा हे सरकार केंद्रातलं आलं, त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण आलं, गेल्या काही काळात असे अनेक जण जे शिक्षण क्षेत्रात एक 300 वर्षांपूर्वीचे किंवा 500 वर्षांपूर्वीचे विचार किंवा त्यावेळेच्या काही गोष्टी मांडणारे असतात, तर ते असं म्हणतात की भारतात त्या अर्थाने सगळ्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे. आणि पूर्वी आपण बघितलं म्हणजे एक कायम युनिव्हर्सल वाक्य असतं की इंग्रजांच्या इकडे म्हणजे परदेशात जायचं, शिक्षण घ्यायचं आणि मग परत परदेशातच राहायचं. तर याच्यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी खरंच सर असं आहे का की भारतामध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा खूप चांगल्या, खूप वेगळ्या अशा प्रकारच्या संधी खरंच परदेशात उपलब्ध आहेत का? नमस्कार. नाही, बिलकुल. म्हणजे भारताचं एज्युकेशन तसं फंडामेंटली फार स्ट्रॉंग एज्युकेशन आहे. मी कधीही भारताच्या एज्युकेशनबद्दल म्हणणार नाही की भारतामध्ये कुठेही आपण
एक इन्फिरियर क्वालिटीचं एज्युकेशन आपण देतो आहे. प्रश्न काय असतो की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला हे एज्युकेशनमध्ये जसे जगामध्ये करिअरमध्ये इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी बदल होत राहतात तसे एज्युकेशन क्षेत्रांमध्ये आपण बदल करतो आहे का. आणि याच्यामध्ये सगळ्यात एक मोठा मिसिंग कंपोनेंट, जसा सर पण मागा म्हणत होते आणि एक प्रश्न होता मागच्या सेशनमध्ये, रिसर्चवरती जो सगळ्यात मोठा डिफरन्स जो इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये आणि आपल्यामध्ये आहे तो एक रिसर्चचा आहे. रिसर्च करण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही लागतो. आज सगळे नोबेल प्राइज विनर्स युनिव्हर्सिटीजमध्ये बसलेले आहे. आज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमधले जे तज्ज्ञ मंडळी आहे, आज रघुराम राजन RBIचे गव्हर्नर होते, त्यांनी RBI सोडलं, ते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकवतात आहे. आज शिक्षकाचं महत्त्व आपल्या सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि आधीच्या 15-20 वर्ष आधीचं एज्युकेशन आजच्या एज्युकेशनमध्ये भारतामध्ये केलं, आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला शिक्षकांचा येतो. आज 12वीच्या मुलांना विचारा किती मुलांना शिक्षक टीचर व्हायचं आहे. आज आपले सगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स चांगले चाललेले आहे. त्याचा अर्थ काय की टॉप लेवलमध्ये सगळे शिक्षक मंडळी भारतामध्ये इंटेलिजन्स आहे, आपले लोक फार चांगले आहे. पण जो गॅप व्हायला पाहिजे, जे त्याच्याबरोबर जे शिक्षकाची क्वालिटी यायला पाहिजे. इवन IITचे तुम्ही फिगर्स बघा, IITमध्ये आज टीचर्सचं शॉर्टेज आहे, मिळत नाही. IIT विथ PhD माणूस आज IIT जॉईन करायला तयार नाही आहे. आज त्याला 6 पे 7 पे कमिशन नाही, त्याला इंडस्ट्री 4 पट पगार देते IIT विथ PhDला. हा गॅप मोठा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला गरज आहे की आज इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये जायला पाहिजे, लेटेस्ट शिकायला पाहिजे आणि भारतामध्ये परत यायला पाहिजे. आपण चायनाला आज कितीही नावं ठेवली तरी तुम्ही आज वर्ल्डच्या सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये चायनीज मुलं आहेत, ते जातात, परत येतात चायनामध्ये आणि कॉन्ट्रीब्यूट करतात. तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रातला, तुम्हाला काय वाटतं की किती टक्के विद्यार्थी खरंच परत भारतात येतात किंवा ते तिथे जाऊन शिकल्यानंतर त्यांना भारतात तशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत? या फार कमी नंबर आहे. आज परत येणारा नंबर खरंच बघितलं तर फार छोटा नंबर आहे. कारण की आज कंपॅरिझन सॅलरीजमध्ये होतं. पण त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम येतो आहे की आज आपण कशासाठी जातो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. आज माझ्याकडे मी इंजिनिअरिंग म्हटलं तर माझ्याकडे IIT सगळ्यात चांगले इन्स्टिट्यूशन्स आहे. मी मॅनेजमेंट म्हटलं IIM अहमदाबाद आणि सगळे IIM सगळे आहेत. मेडिकलमध्ये एम्स सगळे आहेत. मी भारताच्या बाहेर तेव्हा जायला पाहिजे जेव्हा मला IIT, IIMs आणि एम्सपेक्षा बेटर कॉलेजमध्ये जातो आहे. माझं पर्पज जे जाण्याचं आहे, आज बराचसा जो लॉट जो सेटलमेंटसाठी जातो आहे की मला अमेरिकेला जायचं आणि मला सेटल व्हायचं आहे, मी त्याच्या खूप फेवरमध्ये नाही आहे. मग IIT बॉम्बेपेक्षा किती वरती माझं कॉलेज मिळतं आहे, त्या कॉलेजमध्ये मी एज्युकेशनसाठी जाणार आहे. माझा ध्येय एज्युकेशनचा असायला पाहिजे, माझा ध्येय सेटलमेंटचा नसायला पाहिजे. म्हणून आम्ही जास्त त्याच्यामध्ये हे म्हणजे मुलांना जेव्हा गायडन्स पण करतो, काउन्सिलिंग पण करतो, तर आयडेंटिफिकेशन खूप म्हणजे दर्जा किंवा गुणात्मक शिक्षण जर का अत्योच्च दर्जाचं असेल तर आवर्जून परदेशात जायला अन्यथा भारतात संधी उपलब्ध आहे. हां, पण दुसरा प्रॉब्लेम काय झालेला आहे की भारतामध्ये आपल्याकडे ती 50% 60%चा मुलगा असेल, तो स्वतःच विचार करतो की मला तर चांगलं कॉलेज मिळणारच नाही आहे, मी ॲव्हरेज मुलगा आहे. आणि जसं मॅडम पण म्हणतो स्किल्सवरती आज ज्याला मार्केटिंगमध्ये सक्सेस व्हायला 95% मार्क नको आहे. धीरूभाई अंबानी फक्त मॅट्रिक्युलेट होते, त्यावेळी त्यांनी इतकी मोठी रिफायनरी क्रिएट केली. अल्टिमेटली स्किल्स, ॲबिलिटी आणि पर्सनॅलिटीवरती करिअर तयार होतं. आयडेंटिफिकेशन आता जसं एक अर्ली स्टेज आयडेंटिफिकेशनच करिअरमध्ये नाही. आपण स्किलवरती भरपूर बोलतो पण स्किल आयडेंटिफिकेशनवरती आज बोलत नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा वाढत चाललेला आहे. तुम्हाला असं वाटतं की या नवीन एज्युकेशनल पॉलिसीमध्ये अशा ज्या आत्तापर्यंत ज्याची कमतरता होती अशा काही गोष्टींचा समावेश आहे? मला काय वाटतं, मी 2 गोष्टी म्हणतो. एज्युकेशन पॉलिसी एक पॉलिसी डॉक्युमेंट सारखं बघावं की कुठेतरी डायरेक्शन, पण इनिशिएटिव्ह जो आहे तो इंडिव्हिज्युअल माणसांनी घ्यावा, इन्स्टिट्यूशन्सने घ्यावा. आज सगळ्यात मोठा एज्युकेशन पॉलिसीचा काय अर्थ आहे की ठीक आहे, आज इंटरनॅशनल दर्जा काय आहे, भारताचा दर्जा काय. मी MIT, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड सारखे कॉलेजेस मी भारतामध्ये का नाही बनवू शकत? ते लोक काय वेगळं करतात ते आज जगामध्ये जे मी आज भारतामध्ये नाही करू शकत. आज जर्मनी इंजिनिअरिंगला जा किंवा मेडिकलला जा किंवा कोणत्याही कोर्सेसला जा, फ्री एज्युकेशन देतं. ते इन्स्टिट्यूशन्स कसे होतात ते. तर एज्युकेशन पॉलिसीने सगळ्यात चांगलं काय गोष्टी केलेली आहे आपल्याला
की आपल्याला इंटरनॅशनल कोलॅबरेशनचा मार्ग इतका सुंदर ओपन करून दिलाय की तुम्ही आता जगामध्ये स्टॅनफोर्ड बरोबर टायअप करा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा दर्जा कमी आहे, तुम्ही आज MIT, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड बरोबर टायअप करा, त्यांचे काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, आपली फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम करा, सिलेबसमध्ये वर्कआउट करा. आणि अल्टिमेटली मी नेहमी सगळ्या लोकांना सांगतो, आम्ही मोठा प्रोजेक्ट रन करतोय की ज्याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन बरोबर अफोर्डेबिलिटी यायला पाहिजे. रिसर्च भारतामध्ये रिसर्च फंडिंग यायला पाहिजे. गव्हर्नमेंटकडे पैसा नाही आहे. आज सर म्हणत होते की कॉर्पस उभा करावा, आपण गव्हर्नमेंट पैसा देणार नाही आहे. आज आपल्याला आपला पैसा स्वतःच फिनान्शियल ऑटोनॉमी करून आपल्याला पैसा स्वतःच करायला लागेल. आज तुम्ही स्टॅनफोर्ड MIT मध्ये आज 2-2.5 लाख कोटी रिसर्च फंडिंग असतो. पूर्ण भारताचा एज्युकेशन बजेट 96-97,000 करोड्स आहे. आज एक कॉलेजचं बजेट आपल्या पूर्ण भारताच्या एज्युकेशन बजेटपेक्षा मोठं आहे. प्रश्न काय झालेला आहे की तो पैसा भारतामध्ये कसा आणायचा. आपल्याला आता गरज काय आहे की इंटरनॅशनल आपल्याला मुलं बाहेर पाठवायचा हा टेम्पररी सॉल्युशन आहे. पण ॲट द एंड ऑफ द डे नेक्स्ट 5 years 10 yearsचं धोरण बघितलं की तिकडच्या इन्स्टिट्यूशन सारखे आपले इन्स्टिट्यूशन तयार व्हायला पाहिजे. आणि ते कोलॅबरेटिव्ह अप्रोचने मॅजिक नाही होऊ शकत. आत्ता आपल्याकडे शिक्षक नाही आहे, एक ॲक्सेप्ट करायला पाहिजे, मॅजिक वॅन्ड नाही आहे आपल्याकडे. कोलॅबरेटिव्ह अप्रोच इज द ओनली अप्रोच. पण सर तरीसुद्धा आत्ताच्या काळात ज्यांना कोणाला बाहेरच्या देशांमध्ये शिकायला जायचं आहे, मग कदाचित पॅरामेडिकल मेडिकल कोर्सेस असतील किंवा अन्य कुठल्या प्रकारचे रिसर्च ओरिएंटेड काही शिक्षण असेल, तर सध्या कुठल्या देशांमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या संधी आहेत किंवा अशा कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत की जिथे तुम्हाला अफोर्डेबिलिटी आहे, जिथे तुम्हाला उत्तम जे भारतात नाही किंवा तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड करायचं तर त्या प्रकारचं शिक्षण मिळू शकतं? नाही, आतामध्ये मॅक्झिमम सगळे मुलं जे जातात US आणि जर्मनी आत्ता लीडिंग आहे. US एक शेअर साईजमुळे पण 3 times बिगर दॅन इंडिया, नंबर 1 इकॉनॉमी, आणि जर्मनी इज नंबर 3 इकॉनॉमी आहे. दोन्हीकडे आज एज्युकेशन इवन 12वी नंतर मुलगा इंजिनिअरिंगला जातो आहे. आज भारतामध्ये जी फीस आहे इंजिनिअरिंग कॉलेजची त्याच्यापेक्षा अमेरिकेमध्ये फीस कमी आहे. आज अमेरिकेमध्ये 60 ते 70% मुलं 12वी नंतर 100% स्कॉलरशिपने झाले. MIT मध्ये जितके मुलं ॲडमिट होतात 93 to 94% मुलं 100% स्कॉलरशिपने जातात. नाही, पण मग भारतातनं जे विद्यार्थी असे जाऊ इच्छितात त्यांना हे प्रॅक्टिकली शक्य आहे 100%? हो, प्रॅक्टिकली शक्य आहे, प्रोव्हाइडेड त्यांनी 9वी-10वी पासून प्रोफाईल क्रिएट केला. तर 12वीची परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं मला अमेरिकेला जायचं आहे, नॉट पॉसिबल. कारण की त्यावेळी त्यांचं इव्हॅल्युएशन पद्धती एक्झामिनेशन ओरिएंटेड नाही आहे. परदेशात जाताना किंवा अशा प्रकारचं उच्च शिक्षण भारताच्या बाहेरचं घेताना तुमचा एम कसा तुम्ही क्लिअर असला पाहिजे? कारण म्हणजे जसं तुम्ही म्हणाल काही गोष्टींची सुरुवात तुम्हाला 9वीत करायला लागेल. आता सर 10वीला असलेल्याही विद्यार्थ्यांना काही वेळेला काही बेसिक गोष्टी लक्षात येत नाहीत आणि त्या त्यांना लक्षात आणून द्यायचं पालकांना लक्षात येत नाही. तर अशाबद्दल काय सांगाल? नाही, बरोबर. मी नेहमी म्हणतो की आपण जेव्हा एज्युकेशनमध्ये एंटर होतो अल्टिमेटली आपल्याला एक सक्सेसफुल सॅटिस्फाईंग करिअर पाहिजे असतो. आणि एकदा सॅटिस्फाईंग करिअर असेल ना पैसे ऑटोमॅटिक येतात. आपल्याला पैशाच्या मागे जावं लागत नाही. एम्प्लॉयबिलिटी हा प्रश्नच नाही आहे कुठेही. म्हणजे आज जे जितकं बोलणं चाललेलं आहे की आज माझं ध्येय मला जॉब असायला पाहिजे का नाही, जॉब ऑटोमॅटिकली मिळेल. आज IIM अहमदाबादमधून पास होणाऱ्या मुलाला जॉब मिळणार नाही असं नाही आहे. आपण एकदा दर्जेदार शिक्षण, द क्वालिटी एज्युकेशन अँड सक्सेसफुल करिअर आम्ही म्हणतो फंडामेंटल राईट करायला पाहिजे. क्वालिटी एज्युकेशन आणि सक्सेसफुल करिअर याचं कॉम्बिनेशन. आज लोक शिक्षण आणि करिअर जो मध्ये मागच्या वेळी पण प्रश्न विचार खूप डिफिकल्ट आहे. करिअर आधी चूज करायला पाहिजे, त्या करिअरसाठी जे शिक्षण लागतं ते घ्यायला पाहिजे. आज मी आधी एज्युकेशन जातो इंजिनिअरिंग, मला नाही माहिती काय करायचं आहे त्याच्या पुढे, मी कशाला इंजिनिअरिंग घेतलं. कोणी म्हटलं मेकॅनिकल चांगलं आहे, कोणी म्हटलं कॉम्प्युटर. मला करिअर काय करायचं. 15 वर्षानंतर मी स्वतःला कुठे बघतोय त्यावेळी माझ्याकडे आधी मी स्किल्स सगळे टेस्ट केले आहेत, ॲबिलिटी, माझी पर्सनॅलिटी, आणि त्याच्यासाठी मला काय काय कोर्सेस करायला, हायब्रिड कोर्सेस करायचे, ड्युअल डिग्रीज घ्यायची, ट्रिपल डिग्रीज घ्यायची, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तरीसुद्धा भारतीय आणि परदेशी विद्यापीठांमध्ये असा काय मूलभूत फरक आहे? प्रामुख्यानं परदेशी विद्यापीठांमध्ये असं काय की ज्याच्यामुळे बेसिक शिक्षणाच्या पद्धतीत किंवा शिक्षण देण्याच्या पद्धतीतच फरक आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या इथे नाही
आपल्याला रिसर्च करायचा किंवा अन्य काही करायचं तर आपण परदेशात जाऊनच शिक्षण घेतलं पाहिजे. नाही, मी 2 पॉईंट आधी सांगितलं, एक तर रिसर्च आणि टीचर्स, शिक्षक. टीचर्स मेक्स द इन्स्टिट्यूशन. तिसरा जो मेन फॅक्टर आहे ॲप्लाइड साईड. म्हणजे आज मला मॅट्राईजचे शिकवलं आहे मॅथमॅटिक्समध्ये, लिनियर इक्वेशन शिकवलं आहे मी मॅथमॅटिक्समध्ये. का शिकवलं आहे मला नाही माहिती त्याचं ॲप्लिकेशन काय आहे इंडस्ट्रीमध्ये, मी कुठे ते यूज करणार. मी स्टॅटिस्टिक्समध्ये मीन मोड मीडियन मला सांगितलं, मला नाही माहिती ते कशासाठी. इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये काही शिकवताना त्याचं प्रॅक्टिकल कुठे तुम्ही इम्प्लिमेंट करताय ते इम्प्लिमेंटेशन तुम्हाला त्याच्या बरोबर येतं. जेव्हा ॲप्लाइड साईड त्याच्या बरोबर येते तुमचं रिटेन्शन फास्ट होतं. तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की आज मॅथमॅटिक्समध्ये मला लिनियर इक्वेशन का शिकवलेलं आहे, मला मॅट्रायसिस का शिकवलेलं आहे. आपण एक मॅथमॅटिक्सला ॲज अ मॅथमॅटिक्स घेतो, प्रॉब्लेम सॉल्विंग, तिथे सॉल्व्ह करायचे, मार्क मिळवायचे. आज मला मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क पाहिजे, मला जेई मेन्स द्यायची, मला त्याच्यामध्ये मिळायचं, पण मला ते का शिकवतो आहे मला काहीही त्याच्याबद्दल माहिती नाही. मला त्याच्या ॲप्लिकेशन जेव्हापर्यंत माहिती होत नाही. आणि चौथं मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन, जसं खूप जास्त म्हणजे आज मेकॅनिकल इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्सचं कॉम्बिनेशन विथ एंटरप्रिनरशिप ॲज अ मेजर, दे हॅव ड्युअल मेजर मायनर असे जे कॉन्सेप्ट्स असतात त्याच्यामध्ये. सोशल इंटरॅक्शन जे आपण बोलतो, सोशल वर्कवरती प्रचंड असतं इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये. म्हणजे सोशल आणि इन्व्हायरमेंटलमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट्स करावे लागतात की तुम्ही आपल्या देशाला काय देताय की तुम्ही ह्युमॅनिटीला काय देताय. एक सोशल अँगल, फक्त मी फिजिक्स शिकतोय, केमिस्ट्री शिकतोय किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय की नाही, तो सोशल अँगल आज एज्युकेशनचा पार्ट आहे. इथिक्स, इंटिग्रिटी आणि पॅशन. इथिक्स, इंटिग्रिटी, पॅशन, इट इज अ पार्ट ऑफ एज्युकेशन. आज एज्युकेशन सिस्टममध्ये ते शिकवलं जातं. आता किती सक्सेसफुल होतं ती वेगळी गोष्ट असते, पण तरी आज गरज आहे इवन सगळ्या शिक्षणमध्ये बेसिक स्कूल एज्युकेशनपासून इथिक्स, इंटिग्रिटी आणि पॅशन या तिन्ही सिस्टम्सला ॲज इंटरनॅशनल रिसर्च, टीचर्स, सिलेबस आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड अप्लाइड साईड, तुम्ही हा कॉम्बिनेशन बघितला, तुम्हाला आय थिंक कोणत्याही मुलाला किती ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज तुम्ही काही शब्द वापरा त्याला, तो मुलाला सक्सेसफुल करिअर करायला. आणि जेव्हा सक्सेसफुल करिअर होईल तुम्हाला अनएम्प्लॉयबिलिटी हा शब्द दिसणार नाही, तुम्हाला कोणाकडे कमी पैसे असणार नाही. एव्हरीबडी विल बी अ प्रॉपर एक डिसेंट लाईफ लीड करू शकतील. आणि लास्टमध्ये स्पिरिच्युअलिटी डेफिनेटली मी बोलतो, आज फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ दॅट इज ऑल्सो खूप जास्त आज एज्युकेशन सिस्टमचा पार्ट. इंटरनॅशनली बरंच आता लक्ष दिलं जातं आहे. इंडियामध्ये काही इन्स्टिट्यूशन्स बरंचसं इनिशिएटिव्ह घेत आहे, कारण की तुमचं फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ चांगली नसेल तर तुमची जे लर्निंग अल्टिमेटली यू वॉन्ट टू बी ऑल्सो हॅपी लाईफ तुम्हाला करायला पाहिजे. तर इंटरनॅशनल एज्युकेशन इंडियापेक्षा बेटर अँड अफोर्डेबल असेल आणि विथ अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. मी सेटलमेंटचा कधीही फेवरमध्ये नसतो, पण हा इंडिव्हिज्युअल प्रश्न असतो मुलांसाठी की त्यांनी सेटल व्हावं की नाही. ठीक. खरं तर याही विषयात शेवटचे 2-3 प्रश्न आल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की जाणून घेण्यासारख्या आणखीन काही गोष्टी आहेत. जसं मगाच्याही सत्रात झालं होतं की असं वाटायला लागलं आणखीन एक 5-6 प्रश्न असते तर बरं झालं असतं, आपल्याला एक 2-3 चांगले मुद्दे कळले असते, पण शेवटी वेळेची आपल्याला मर्यादा आहे. त्यामुळे आपण आता थांबूयात. तुम्ही वेळ दिलात आणि न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेत सहभागी झालात. तुमचे खूप खूप MPSC आणि UPSC यासारख्या लोकसेवा आयोगाच्या किंवा ज्याला शासकीय नोकरीत तुम्हाला जायचं असेल तर त्या परीक्षांच्या बद्दलचा एक अवेअरनेस वाढतो आहे. पायोनियर अकॅडमीचे मंदार राऊळ सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण या MPSC UPSC सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्या देताना नेमक्या काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तयारी कशी केली पाहिजे, कुठले प्रश्न तुम्ही जास्त लक्ष देऊन केलेत तर तुम्हाला अधिक मार्क मिळू शकतात, म्हणजे सोपी परीक्षा कशी जाईल आणि शिक्षक किती महत्त्वाचा आहे, कसा अभ्यास केला पाहिजे, अशा सगळ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपण मंदार सरांच्याकडनं घेणार आहोत. सर खूप खूप स्वागत आहे आपलं. थँक्यू सर. सर पहिला प्रश्न असा आहे की गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धा परीक्षांच्या बद्दलचा अवेअरनेस तर वाढला आहे, पण काही वेळेला असं होतं की चला माझा मित्रही देतोय मीही MPSC देणार किंवा माझा मित्रही देतोय मीही ठरवलं चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया, असं काही वेळेला विद्यार्थ्यांचं होतं. तर एका विशिष्ट टप्प्यानंतर MPSC आणि UPSCचं करिअर म्हणून आयुष्यातलं आणि एकूण आपल्या समाजरचनेतलं महत्त्व काय आहे? सर
बरीच मुलं डिसिजन घेतात MPSC किंवा UPSC करण्यासाठी. ते डिसिजन मागे बरेच फॅक्टर्स असू शकतात. पण ते करत असताना जी काही आपली जडणघडण होते ती एक अधिकारी म्हणून बनल्यानंतर आपल्याला कार्य करण्यासाठी ह्या क्षेत्रामध्ये खूप पुढे घेऊन जाते. त्याच्यामुळे हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्वांगीण विकास जो म्हणतो, एक अधिकारी आपण म्हणतो की त्याचं मेन काम काय आहे तर डिसिजन घेणं. तर नुसतं इमोशनल राहून उपयोग नाही. जेव्हा 10 लाख लोकांच्या 5 लाख लोकांच्या लाईफची आपल्याला डिसिजन घ्यायची, तेव्हा आपल्याला ती डिसिजन प्रोफेशनली घ्यावीच लागेल, कारण आपली एक डिसिजन तेवढ्या लाख लोकांवर इम्पॅक्ट करणार आहे. बरोबर. मग ही जी जडणघडण, हा जो प्रवास आहे, 2 वर्ष कोणी तयारी करतोय, 4 वर्ष करतोय, तर MPSC आयोग किंवा UPSC आयोग ह्यांनी त्याची फ्रेमच अशी केली की त्याच्यामध्ये मुलांची जडणघडण होत जाते पूर्णपणे. आणि तो एक समाजात नागरिक म्हणूनच नाही तर एक चांगला ऑफिसर म्हणून जे काही त्याचं कार्य आहे देशसेवा करण्यासाठी, तो खूप चांगल्या प्रकारे तिथं पुढे येतो. सर, असं म्हटलं जातं की MPSC आणि UPSC याच्यामध्ये MPSCची परीक्षा त्या मानानं खूप सोपी आहे, पण UPSCची परीक्षा खूप अवघड आहे. तर असं खरंच आहे का? आणि UPSCच्या करता काही विशेष तयारी करायला लागते का? येस सर, UPSC आणि MPSC दोन्ही जर आपण कम्पेअर केलं तर डेफिनेटली UPSCचा आवाका हा खूप मोठा आहे MPSCपेक्षा. आता आपण अवघड कोणती एक्झाम आहे याच्याबद्दल जर तुमच्या प्रश्नाचं जर मी उत्तर दिलं तर सर, त्यावेळी ती एक्झाम प्रत्येक अवघड असते. म्हणजे आपण 10वीच्या कडे वळून बघितलं तर त्यावेळी टफ होतं. येस सर, आज आपण बघितलं तर आपल्याला टफ वाटत नाही. दोन्ही एक्झामची फंडामेंटल रिक्वायरमेंट सर डिफरंट आहे. MPSC थोडी फॅक्च्युअल गोष्टींकडे जातं, तर UPSC जी आहे तर पूर्ण डायमेन्शनचा विचार करते. म्हणजे एखाद्या याला काय काय डायमेन्शन्स असू शकतात, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, हे प्रत्येक फॅक्टला आपल्याला ॲनालायसिस करावं लागतं. कधी कधी कॅन्डिडेट त्याला मागं पडतो, म्हणून कदाचित UPSC ही एक टफ वाटते आपल्याला. आणि त्यामुळे असं एक सर्वसामान्य एक मत झालं आहे की MPSC ही UPSCपेक्षा सोपी आहे किंवा UPSC जास्त टफ आहे. माझ्या मते, माझं जर ओपिनियन विचारलं तर दोन्ही एक्झाम त्या ठिकाणी टफ आहेत सर, आणि दोघांची रिक्वायरमेंट वेगळी आहे. पण टफ म्हणजे कोणीही ती एक्झाम पास करू शकतो, असं नाही आहे की त्याच्यासाठी खूप काही वेगळं पाहिजे. कोणताही सामान्य बुद्धिमत्तेचा व्यक्ती या एक्झाम क्लिअर करू शकतो सर. पण त्याच्यात आधी MPSC का आधी UPSC? मला जर विचारलं तर सर, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक स्टुडंटने शोधताना त्याच्यानुसार चेंज होणार. म्हणजे कोणतीही गोष्टीची डिसिजन घेताना ती नेहमी लॉजिकली करावी, असं माझं ओपिनियन आहे. तुम्ही 10वीत आहात आणि तुम्ही MPSCची तयारी करतायत, 12वीत आहात MPSCची तयारी करतायत, तर माझा सल्ला राहील त्याची तयारी तुम्ही UPSCची करावी. UPSCची केली तर ॲटोमॅटिक MPSCची तयारी होते सर. म्हणजे आपण एका ह्याच्यामध्ये 2 एक्झाम देऊ शकतो गरज पडल्यास. असं आहे का की MPSCची तयारी 10वीपासून सुरू करावी आणि UPSCची तयारी ग्रॅज्युएट झाल्यापासून सुरू करावी, असं काही आहे? तसं नाही आहे सर. बेसिक समजा आपण ठरवले मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे किंवा MPSC पोस्ट आपल्याला क्लिअर करायची, तर ज्या क्षणी तुम्ही ठरवाल त्या क्षणापासून तुम्ही अभ्यास करू शकता. काही विद्यार्थ्यांना UPSC MPSC ही एक्झामच सर ग्रॅज्युएशन नंतर आहे असं कळतं. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी 26व्या वर्षी सुद्धा कित्येक जणांना कळतं. काही जणांना 10वी 12वीत कळते. तर माझ्या मते आहे जेवढ्या लवकर कळेल तेवढं बेटर आहे, आणि जेवढ्या लवकर आपण सुरू करू तेवढं बेटर आहे. आत्ता कित्येक मुलं ही 10वी 12वी नंतरच त्याची तयारी करतात, आणि त्याचा सक्सेस रेशो खूप आहे. यावेळच्या रिझल्टमध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय, त्याच्या पूर्वीच्या याच्यामध्ये पण दिसतोय की अगोदरपासून तयारी केलेल्या मुलांना एक सक्सेस रेशोकडे लवकर पोहोचू शकतात ते. पण विद्यार्थी काही वेळेला असे रिलॅक्स असतात की हां, मी आता सुरुवात केली पण मला 3 अटेम्प्ट 4 अटेम्प्टची शक्यता आहे, त्याच्यामुळे तो पहिल्या वर्षी थोडासा रिलॅक्स असतो अभ्यास करण्यात, किंवा तो ठीक आहे रे आपण MPSC पण करू, मग थोडासा वेळ UPSCला पण देऊ. तर यातला तोल कसा सांभाळायचा, याच्यातला बॅलन्स कसा सांभाळायचा, आणि अटेम्प्ट्स देणं आणि त्यातून यश मिळवणं हे चांगलं का पहिल्या प्रयत्नात यश मिळवणं, म्हणजे त्याच्यातले काही फायदे आहेत तर ते मला असं वाटतं की तुम्ही सांगावेत. सर, माझं असं मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने सुरुवात केल्यानंतर पहिला अटेम्प्ट हेच एम ठेवलं पाहिजे. ते शक्य आहे, कित्येक विद्यार्थ्यांनी हे दाखवून दिलेलं आहे. आपण योग्य मार्गाने गेलो तर 101% ते आपण करू शकतो, आपण अचीव करू शकतो. काही जण त्याच्यामध्ये काय म्हणतात की पुढे मागे होतं, की बघूया आपण देऊन किंवा करून बघूया, याच्यात फक्त आपला वेळ वाया जातो.
आणि त्याच्यामध्ये कधी 4 अटेम्प्ट संपलेत, कधी 6 अटेम्प्ट संपलेत हे कळूनच येत नाही, लक्षातच येत नाही. सो पहिला अटेम्प्ट हाच आपला शेवटचा अटेम्प्ट आहे. उदाहरणार्थ आत्ता UPSCची एक्झाम 5 जूनला झाली, तर मी मुलांना सांगतो की 5 जूनच्या पलीकडलं तुम्हाला नाही दिसलं पाहिजे. तुम्ही तेवढाच विचार करून ती एक्झाम दिली पाहिजे. समजा मेन्स आहे आपली, तर त्याच वेळचा तुम्ही विचार केला पाहिजे, त्याच्या पुढचं दिसलं नाही पाहिजे. तरच आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. पुढचा अटेम्प्टचा विचार केला तर ती शक्यता पुढे पुढे कमी कमी होत जाते. 2 पर्याय असतात विद्यार्थ्यांच्या समोर. जसं म्हणजे 10वीची परीक्षा, कारण मी तर काय MPSC UPSC दिलेलं नाही, त्यामुळे मला 10वी आणि ग्रॅज्युएशनपर्यंतच माहिती. तर करिक्युलमच्या बद्दल अधिक फोकस करावा का दोन्ही परीक्षा अशा आहेत की करिक्युलमच्या इक्वली तुम्ही बाकीच्याही गोष्टींवर फोकस केला पाहिजे? याचा बॅलन्स साधणं किती महत्त्वाचं आहे आणि तो कसा साधला पाहिजे? येस सर. सो 10वी आणि 12वी नंतर जे विद्यार्थी सुरू करतायत त्यांना सर एक इनहेरंट ॲडव्हान्टेज आपण म्हणूया मिळतो. ते इतर कोणतंही काम न करता फक्त कॉलेज करत असतात. आणि कॉलेजमध्ये आपण किती वेळ देतो सर तुम्हाला आपल्याला माहीत आहे. जवळपास 70 ते 80% वेळ आपल्याकडे असतोच. बरोबर. त्यावेळेस सर आपल्याला जॉबची चिंता नसते, इकॉनॉमीची चिंता नसते. उलटा आपण जास्त फोकसफुली त्यावेळी अभ्यास करू शकतो. तुमचा प्रश्न आहे की दोन्हीचा बॅलन्स कसा ठेवायचा? UPSCची तयारी केल्याने ॲटोमॅटिकली आपल्या ग्रॅज्युएशनला हेल्प होणारच आहे. कारण UPSCची ॲन्सर रायटिंग जी आहे ती जर आपल्या ग्रॅज्युएशनच्या याच्यामध्ये आली तर मला पूर्ण खात्री आहे की 10 ते 15% असेच आपले वाढणार आहेत. हे उदाहरणार्थ मी सांगू शकतो, उदाहरणांसह सांगू शकतो की आमची एक विद्यार्थिनी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होती. तिनं UPSCची 2 वर्षापासून तयारी करत होती. इंजिनिअरिंगला तिला खूप उत्कृष्ट मार्क मिळाले. 2 पेपर चालू असताना किंवा शेवटच्या दिवसापर्यंत ती UPSCची पण लेक्चर्स करत होती. सो याच्यावरून आपण सांगू शकतो की तुम्ही एक जर प्रॉपर टाइम टेबल असलं, प्रॉपर मार्गदर्शन असलं तर प्रॉपरली तुम्ही दोन्हीचा बॅलन्स साधू शकता. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला गरजेचं नाही की तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच अभ्यास सुरू केला पाहिजे. तुम्ही 12वीला असताना किंवा FYला असताना सुद्धा पॅरलली MPSC आणि UPSC दोन्हीचा अभ्यास करू शकतो सर. रॅदर ते करणं उत्कृष्ट होईल. कारण 3 वर्ष आपलं फिक्स शेड्यूल आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही होत. त्या 3 वर्षात जर आपण टप्प्याटप्प्याने याची तयारी करत गेलो तर 101% पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपल्याला सक्सेस मिळू शकते. मला असं विचारायचं आहे की फोकस करताना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये UPSCत जसे ऑप्शन्स असतात, म्हणजे रेव्हेन्यू सर्व्हिस आहे किंवा रेल्वे सर्व्हिस आहे, तर अशा पर्यायांचा विचार डोक्यात ठेवून अभ्यास करावा का तुम्हाला फक्त IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे असंच डोक्यात ठेवून अभ्यास करावा? सर पहिलं तर आपण फिक्स केलं पाहिजे की मला कोणत्या पोस्टसाठी हे करायचं आहे. ओके. ह्या एक्झाम अशा आहेत की विविध, म्हणजे आता UPSCत आपण बघू, विविध 24 पोस्टसाठी एकच एक्झाम होते. बरोबर. फक्त आपली रँक ठरवते आपल्याला काय हे आहे. हो. सो आपलं ठरलं आहे की मला IAS बनायचं आहे किंवा मला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं आहे किंवा मला रेव्हेन्यूमध्ये जायचं आहे. आपण त्यानुसार आपलं परसेप्शन जे आहे ते आपण मांडू शकतो. आणि शेवटी एक प्रेफरन्स असतो, तो फक्त प्रेफरन्स द्यायचा असतो की मला IRS मध्ये जायचं आहे तर 1 द्यायचं आहे, IPS मध्ये जायचं आहे म्हणजे 2 जायचं आहे. ओव्हरऑल सर आपण बघितलं तर या सगळ्यांसाठी एक्झाम सेमच होते, एक्झाम एकच असते, वेगवेगळ्या एक्झाम नसतात. MPSC मध्ये पण सेमच गोष्ट आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, एक्झाम एकच आहे. फक्त तुम्हाला त्याचा फक्त प्रेफरन्स आपल्याला फक्त सर मांडावा लागतो. पण मग म्हणजे मला असं वाटतं की इतक्या फोकस तुम्ही गोष्टी सांगताय, तर विद्यार्थ्यांनी हा प्रेफरन्स कसा निवडावा? म्हणजे त्याच्यात आपली आवड हा विषय ठेवून आपला प्रेफरन्स निवडावा का त्याच्यात तुम्हाला काम करण्याची संधी ही गोष्ट डोक्यात ठेवून प्रेफरन्स निवडावा का अभ्यास करूयात, आपल्याला जे मिळेल ते आपलं? सर बरीचशी मुलं हा पहिला प्रेफरन्स ठरवून करतात आणि ते ठरवून करणंच, कारण ते आपल्या लायकिंगनुसार असलं पाहिजे. काही लोकांना सर वर्दी आवडते, मग ते IPS किंवा DYSP असं चॉईस करतात UPSC MPSC मध्ये. काही लोकांना हे नेहमी दुसऱ्या कंट्रीशी काय कनेक्शन आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आपण जे म्हणतो ते आवडतात, मग त्यांनी IFSची चॉईस ठेवून. आता सर जी तुमची आवड निवड आहे रँकनुसार सर तुमची पोस्ट पण बदलणार आहे. मग पहिलंच तुम्ही ठरवलं. तुम्हाला विचारलं याच्याच करता की एक टार्गेट फक्त
डेडलाईन क्रॉस करणं एवढंच ठेवावं का तुमचं विशिष्ट टार्गेटच सुरुवातीपासून असलं सर पाहिजे? विशिष्ट टार्गेट ठेवूनच आपण अभ्यास केला पाहिजे आणि टॉप रँकमध्ये येण्याचाच आपण हे ठेवला पाहिजे. म्हणजे सर आपल्याकडे सगळे प्रेफरन्स आहेत, आपल्याला पाहिजे ते आपण त्यातनं चॉईस करू शकतो. सो हा विद्यार्थ्यांनी नेहमी हे ठेवला पाहिजे की हायेस्ट पोस्ट आपल्याला कशी मिळेल, हायेस्ट रँक कशी येईल. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा निर्णय करताना कुठल्या एक प्रमुख 5 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मला असं वाटतं की तुम्ही त्याचंही विद्यार्थ्यांच्या मनातली क्लॅरिटी असली पाहिजे की मी काय मला करायचं आहे आणि म्हणून मी या क्षेत्रात येतो. या क्षेत्रात येताना सगळ्यात पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी की मला सर्व्हिसेसमध्ये जाऊन काय करायचं आहे, की आपल्याला देशसेवा करायची. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की मला व्हायचं आहे ह्या इमोशन्स झाल्या. मी कसा होईन, दॅट इज कॉल्ड प्रोफेशनलिझम. विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिलं प्रोफेशनल झालं पाहिजे. हा दुसरा मुद्दा आहे. म्हणजे आपण म्हणतो स्वप्न तेव्हाच खरी होतील जेव्हा तुम्ही डोळे उघडाल. तर डोळे उघडणं म्हणजे रियालिटीमध्ये येणं. तर दुसरा मुद्दा आहे की तुम्ही प्रोफेशनल झालं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की आता मला काय केलं पाहिजे म्हणजे मी सिलेक्ट होईन. हे करताना सिलेबस बघितला पाहिजे, गेल्या 10 वर्षातले क्वेश्चन्स कसे आलेत, आयोगाची गरज काय आहे यानुसार फोकस केलं पाहिजे. चौथा मुद्दा आहे हे आपलं ठरलं की आपल्याला या मार्गाने जायचं आहे तर त्याच्याकडे सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. आम्ही अशी बरीच स्टुडंट बघितलेले आहेत, प्रचंड हुशार आहेत पण सातत्याला कमी पडलेत. ही एक्झाम ही पेशन्सची आहे. जोपर्यंत आपण त्याच्यासाठी तयार होत नाही, तशी उत्तरे येत नाही, तोपर्यंत आयोग आपल्याला सिलेक्ट करणार नाही. कारण सिंपल आहे सर, जो 5 ते 10 लाख लोकांच्या लाईफचे डिसिजन घेणार आहे तो असाच कोणीही रस्त्यावरचा व्यक्ती तिथं जाऊन उपयोग नाही आपल्याला. तो तसा बनावा लागतो. अशाच त्या एक्झामचं स्वरूप आहे. मग पेशन्स हा चौथा मुद्दा आहे आणि सातत्य या गोष्टी आपण ठेवल्या आणि हार मानायची नाही, जिद्दीने आपण सातत्याने करत राहायचं, नक्की आपल्याला याच्यामध्ये यश मिळून जाईल. काही वेळेला परीक्षेत म्हणजे तुमच्यासारखे शिक्षक मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना, ते असं म्हणतात की तुम्ही स्मार्ट वर्क करा. म्हणजे आपण ऑफिसच्याही वेगवेगळ्या कामात बघतो की तुम्ही स्मार्ट वर्क केलं पाहिजे, जमाना बदलला आहे. पण काही वेळेला हार्डवर्कसुद्धा तेवढंच आवश्यक असतं. विद्यार्थ्यांना तुम्ही शेवटी काय सांगाल? हार्डवर्क त्याने यश मिळणार का स्मार्ट वर्क त्याने यश मिळणार, का दोन्हीचा बॅलन्स आवश्यक आहे? सर दोन्हीचा बॅलन्स इथं आवश्यक आहे. पण आणि का आणि कसा? येस, दोन्हीचा बॅलन्स इथं आवश्यक आहे. पण स्मार्ट वर्क कसं करावं हे कळण्यासाठी पहिलं हार्डवर्क करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एखादं पुस्तक मी 10 वेळा वाचेन तेव्हाच मला कळेल की त्यातले कोणते मुद्दे मी स्मार्टली उचलले पाहिजेत. सो या ज्या परीक्षा आहेत याच्यासाठी सगळ्यात पहिलं हे हार्डवर्क पाहिजे. म्हणजे ती जी बेसिक बुक आहेत ती वाचलीच पाहिजेत आपल्याला. तिथं आपण स्मार्टवर्क करू शकत नाही. ॲन्सर्स कशी लिहावी किंवा अदर गोष्टी कोणत्या कराव्यात, किती फास्ट कराव्यात, याच्याकडे तुम्ही स्मार्टवर्क करू शकता. पहिल्या 1-2 वर्षानंतर हळूहळू आपण स्मार्टवर्ककडे जातो. पहिल्या 1 वर्षानंतर किंवा 6 महिन्याच्या अभ्यासानंतर विद्यार्थ्यांनी याचा प्रॉपर बॅलन्स ठेवला पाहिजे. नुसतं हार्डवर्क पण उपयोगाचं नाही. हार्डवर्क करता करता आपल्याला स्मार्टवर्ककडे टप्प्याटप्प्याने जायचं आहे. पण या दोन्हीचा मेळ अत्यंत आवश्यक आहे या एक्झाममध्ये. म्हणजे सुरुवात करताना अभ्यासाला हार्डवर्कने सुरुवात केली पाहिजे, पण जसे जसे तुम्ही पुढे जाल तसं तसं स्मार्टली अभ्यास तुम्ही केलात तर तुम्हाला यश हे पहिल्या प्रयत्नात मिळू शकतं. बरोबर आहे सर. म्हणजेच अभ्यास सुरुवात करताना सुद्धा तो कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, इथं स्मार्टवर्क आवश्यक आहेच आपल्याला. दोन्हीचा एक बॅलन्स ठेवून आपल्याला सातत्यपूर्ण वेने न थकता मार्गक्रमण करत गेलंच पाहिजे या परीक्षा. अगदी शेवटचा प्रश्न एका वेळी, खरंच पहिल्या अटेम्प्टमध्ये MPSC UPSC होणं शक्य आहे का? शक्य आहे सर. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर आपण एक पूर्णपणे प्लॅनिंगने गेलो, एक प्रॉपर स्ट्रॅटेजी असते आपल्याकडे, ओके, आणि सातत्य ठेवलं. आता जसं तुम्ही म्हणाला स्मार्ट आणि हार्डवर्क याचं कॉम्बिनेशन असलं, विद्यार्थ्याकडे तेच गुण पहिल्यापासून असले. काही जणांकडे सर इनहरंट हे गुण असतात. काही जण सातत्य ठेवून 1-2 वर्षात हे गुण अचीव करतात. कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे सर. सो हे गुण अचीव करतात. तर असे गुण अचीव करत एक एरर काढत पहिल्या अटेम्प्टमध्ये हे आपण शक्य करून दाखवू शकतो सर. तेव्हा मंडळी हे शक्य आहे. काही वेळेला अगदी ट्रॅडिशनली विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही असं वाटतं की खरंच MPSC UPSC करणं आणि ते पहिल्या अटेम्प्टमध्ये पास करणं शक्य आहे का? पण मंदार सरांचा असा विश्वास आहे की हे खरंच तुम्ही
हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क याचा बॅलन्स साधलात तर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये MPSC होता येतं आणि UPSC होता येतं. सर, तुम्ही येऊन या शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्या सत्रासाठी मी माझी सहकारी श्वेताला विनंती करतो की तिने माननीय उषाताई काकडे यांना घेऊन कृपया मंचावर यावं. उषाताई यांना गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातल्या स्वतः एक उद्योजिका तर आहेतच, यशस्वी उद्योजिका तर आहेतच, पण ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या माध्यमातून त्या प्रत्यक्ष शिक्षण आणि ते प्रत्यक्ष शिक्षण कसं तर गेल्या काही काळात समाजात काही भल्या बुऱ्या ज्या गोष्टी प्रामुख्यानं बुऱ्या घडत आहेत तर त्या विषयात जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच सारख्या खूप महत्त्वाच्या आणि बदलत्या काळानुसार आवश्यक असलेल्या गोष्टींच्या करताचं एक मोठं अभियान त्या गेल्या काही काळापासून राबवत आहेत. उषाताई, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि मी पुढचे सूत्र श्वेताकडे देतो. मॅडम, शिक्षण क्षेत्रामध्ये खास करून लहान मुलांच्या बाबतीत तुम्ही जे काही कार्य करताय ते खरंच कौतुकास्पद आहे आणि खूप कमाल आहे, कारण त्याची सध्याच्या या गुन्हेगारी जगतामध्ये किंवा या बदलत्या युगामध्ये खूप जास्ती गरज आहे, खास करून लहान मुलांसाठी. त्यामुळे सुरुवातीलाच हे जाणून घ्यायचं आहे की गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय? गुड टच आणि बॅड टच म्हणजे सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श. सुरक्षित स्पर्श म्हणजे आईचा स्पर्श, असुरक्षित स्पर्श म्हणजे नराधमांचा स्पर्श, असं आम्हाला वाटतं आणि आम्ही याचे धडे स्कूलमध्ये देत असतो. बरोबर. मात्र तुम्ही अनेक वर्ष म्हणजे फक्त मुंबईच नाही, पुणेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम करताय आणि तुमचा मानस आहे की महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा. तर मग या विषयावरती काम करावं असं तुम्हाला का वाटलं? जेव्हा संपूर्ण देशाला हादरून टाकणारी निर्भया ही केस घडली त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आपण या विषयावरती काम करायला पाहिजे आणि मग आम्ही या विषयावरती काम करायला सुरुवात केली. या विषयावरती काम करताना आम्ही अनेक संस्थांच्या गाठीभेटी घेतल्या आणि याच्यामध्ये आम्ही सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. जेव्हा आम्ही या विषयावरती सखोल अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की जितकं आम्ही या विषयामध्ये डीप जात होतो तेवढं आम्हाला भयानक आकडेवारी आमच्या समोर येत होती. आज जर आपण पाहिलं तर जागतिक स्तरावरती दरवर्षी प्रतिवर्षी 150 कोटी मुलींवरती अत्याचार होतो आणि 70 कोटी मुलांवरती अत्याचार होतो आणि हे आकडे अतिशय भयानक आहेत आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण याच विषयावरती काम करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही या विषयावरती काम करायला सुरुवात केली. बरोबर. म्हणजे मॅडम, हे फक्त मुलींसाठीच उपयोगी असं नाही तर ते मुलांसाठी सुद्धा खूप मुलांना सुद्धा तेवढीच गरज आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे काम करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं काम करता किंवा लहान मुलांपर्यंत तुम्हाला पोहोचणं महत्त्वाचं आहे, त्यांना नीट समजावून त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगणं, हे सगळं कशा पद्धतीनं होतं? ॲक्च्युली आम्ही हा प्रोजेक्ट जो आहे तो ज्युनियर KG to स्टँडर्ड 8 या मुलांपर्यंत आम्ही म्हणजे या मुलांना आम्ही हा प्रोजेक्ट शिकवत असतो. याच्यामध्ये आम्ही या मुलांना हे जे प्रशिक्षण देतो त्याच्यामध्ये आमच्याकडे एक एक्सपर्ट टीम आहे की जी स्कूलमध्ये जाऊन प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन 45 मिनिट्सच क्लास वाईज एक सेक्शन घेते. सेशन घेतल्यानंतर मुलं थोडीशी 45 मिनिट्समध्ये ओपन अप होतात. त्याच्यामध्ये आपण आपली टीम त्यांना हे शिकवत असते, आपले समुपदेशक हे सांगत असतात की नाटुकले असू देत, रोल प्ले असू देत किंवा नको असलेला स्पर्श किंवा ठामपणे नो म्हणायला शिकलं पाहिजे. हे सगळं आम्ही त्याच्यामधून मुलांपर्यंत हे सगळे धडे आम्ही त्याच्यामध्ये देतो आणि ऑफकोर्स ज्युनियर KGच्या मुलांना तर फार डिफिकल्ट जातं शिकवायला, परंतु त्याच्यातूनच आम्ही असे काही प्रात्यक्षिके दाखवतो की जे मुलांना लक्षात येतील आणि समजतील. मग कॉटन देतो, कॉटनचा स्पर्श, चाकू छुरीचा स्पर्श, मग याच्यामधून असे अनेक प्रकारे आम्ही मुलांपर्यंत असे धडे देतो, म्हणजे शिकवतो त्यांना अशा प्रकारे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये सगळे विद्यार्थी एकत्रित भेटतात, तर तिथे शाळांमध्ये जाऊन तुमची संस्था हे काम करते. तर शाळांमधून काही अडचणी येतात तुम्हाला हे काम करत असताना? नाही, सुरुवातीला जेव्हा आम्ही 2017मध्ये हा प्रोजेक्ट
करायचं ठरवलं आणि त्यावेळेला आम्ही या प्रोजेक्टला सुरुवात केली, तेव्हा स्कूलमध्ये जेव्हा आम्ही अप्रोच झालो तेव्हा स्कूलने नक्कीच आम्हाला थोडासा नकारात्मक हे दिला आणि नाही, हा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट असल्याकारणाने आम्ही तुम्हाला या प्रोजेक्टसाठी मान्यता देऊ शकत नाही. परंतु हा प्रोजेक्ट सेन्सिटिव्ह तर आहे, ते नक्कीच आहे, परंतु गांभीर्यसुद्धा ह्याच्यामधलं खूप आहे आणि हे स्कूलमध्ये जाऊन काही शाळांना आपल्याला समजून सांगायला लागतं. हे थोडंसं खटकत होतं, परंतु तरीसुद्धा आम्ही नाही, जिद्दीने आम्ही पुढे गेलो आणि स्कूलला यातलं महत्त्व सांगितलं, गांभीर्य सांगितलं आणि मग काही शाळांनी आम्हाला इमिजिएटली म्हणजे ठीक आहे मान्यताही दिली आणि आम्ही पुढे सुरुवातही केली. परंतु याच्यातली एक महत्त्वाची अडचण अशी की जेव्हा एखाद्या स्कूलमध्ये एखादी घटना आपल्याला सापडते किंवा एखादी घटना घडते, तेव्हा त्या घटना जेव्हा घडते तेव्हा स्कूलमध्ये टीचर लोकांचा किंवा प्रिन्सिपलचा की स्कूलची कुठेतरी बदनामी होते, या भीतीने थोडंसं की नाही, आपण थोडंसं इथल्या इथेच हे प्रकरण थोडंसं हे करूयात, शांततेत घेऊयात आणि समजून सांगूयात आणि परत हे काही होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. परंतु मला इथे असं म्हणायचं आहे की आपण समाजाच्या बदनामीच्या भीतीने किंवा पालकांची बदनामी होईल किंवा मुलीची बदनामी होईल किंवा मुलाची होईल, या सगळ्याच्या पुढे मला असं वाटतं की या बदनामीपेक्षा ज्या मुलीवरती किंवा ज्या मुलावरती अत्याचार झालेला आहे तो कुठल्या फेजमधून जात असेल, त्याच्यावरती काय, त्याच्या डोक्यावरती काय परिणाम झालेला असेल, तो किती दुःखामध्ये असेल, ह्या सगळ्या घटनांचा आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे, एकीकडे तुमची समाजाप्रती म्हणजे ही सगळी भीती ही एक ठीक आहे, परंतु त्याहीपेक्षा हे जास्त की तो मुलगा किंवा ती मुलगी किती डिप्रेशनमध्ये गेले असेल आणि त्यांना आपण बाहेर कसं काढायचं, हा आपला हे पाहिजे, हे आपलं धोरण पाहिजे असं आम्हाला वाटतं. बरं, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर असंख्य शाळा आहेत आणि बऱ्याच शाळांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल, तर सर्व शाळांना तुम्ही या उपक्रमामध्ये किंवा यामध्ये कसं सामावून घेणार? नक्कीच आमची एक संस्था जी आहे ग्रॅव्हिटस फाउंडेशन, ती सगळ्या शाळांपर्यंत पोहोचू नाही शकत, ती अपुरी पडणार तिथे. म्हणून आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य म्हणजे राज्य सरकार असो किंवा शासकीय यंत्रणा असो किंवा आणखीन बाकीचे NGO असतील, ह्या सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एक नेटवर्किंग इथे जे व्हायला पाहिजे, ते नेटवर्किंगद्वारेच आपण पुढे हा प्रोजेक्ट संपूर्ण याच्यामध्ये पोचवू शकतो. पण नक्कीच इथे मला असं वाटतं की आपल्यासारखे माध्यम जर याच्यामध्ये आले आणि त्यांनी जर पुढाकार घेतला तर आपण सगळ्या शाळेपर्यंत पोहोचू शकतो, कारण हे एका फाउंडेशनचं काम नाही आहे, इथे सगळ्यांना मिळून आपल्याला हे काम करायचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आता शैक्षणिक आयुष्यामध्ये विद्यार्थी जे शिक्षण घेत असतात, तर आत्ताच्या युगामध्ये हे शिक्षणसुद्धा खूप महत्त्वाचं ठरलं आहे, ज्याचं तुम्ही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देता. तर शिक्षण क्षेत्रामध्ये हा विषय कुठेतरी मागे राहिला असं वाटतो का, आणि का तो मागे राहिला? नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये हा विषय मागे राहिला असं आपण म्हणू नाही शकत, ते योग्य नाही वाटणार. कारण एक लक्षात घ्या की हा विषय इतका सेन्सिटिव्ह आहे, हा इतका गंभीर विषय आहे आणि याच्यामध्ये आपण जितकं काम करू ते कमी आहे. पण नक्कीच इथं मला फक्त असं वाटतं की जसं आपल्या जॉग्रफी असेल, हिस्ट्री असेल, आणखीन काही मॅथ्स असे सब्जेक्ट जसे असतील, तसा एक हा सुद्धा सब्जेक्ट कुठेतरी स्कूलमध्ये एक यायला पाहिजे किंवा याचं एक सेशन आपल्या स्कूलमध्ये आपण करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून त्यासाठी नक्कीच आम्ही, आणि मला वाटतं आता सरकार म्हणजे प्रत्येक ह्याच्यात शैक्षणिक क्षेत्रात तो विषयही चाललेला आहे, त्यामुळे कुठेतरी याचा मार्ग निघून हा विषय लवकरच येईल असं. बरोबर. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची ही चळवळ सुरू आहे, तर ही चळवळ अशी उभी राहावी, म्हणजे आणखी त्याची व्याप्ती वाढावी, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात? जेव्हा 2017 साली आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण या प्रोजेक्टकडे आम्ही एक पायलट प्रोजेक्ट म्हणून पाहिलं होतं, परंतु त्याच्यानंतर घटना या वाढतच गेल्या आणि या वाढत्या घटनेमुळे आमचं जो पायलट प्रोजेक्टचं जे रूपांतर होतं ते चळवळीमध्ये झालं आणि ही चळवळ आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर घेऊन जायची आहे आणि या चळवळीमध्ये नक्कीच सगळ्यांचा सहभाग पाहिजे. मग ते पालक असो, शिक्षक असो, सगळ्यांचा सहभाग पाहिजे, शासकीय यंत्रणा असो, जसं मी सांगितलं. आता हा विषय आम्ही शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये करतोय, परंतु ग्रामीण भागामध्ये या विषयाची जास्त गरज आहे आम्हाला असं वाटतं आणि तिथे आम्ही जोरदार आमचं म्हणजे तिथेही काम सुरू आहे सध्या. आता एखाद्या शाळेमध्ये किंवा कुठेही शैक्षणिक संस्थेमध्ये असे काही प्रकार घडत असतील आणि ती बातमी किंवा ती घटना तुमच्यापर्यंत येते, मग एखादी केस अशी फारच गुंतागुंतीची असते, मग त्यावेळी ती तुम्ही कशी हँडल करता?
जेव्हा छेडछाडीची अशी एखादी घटना असेल तेव्हा मग तिथे आम्ही आमचे समुपदेशक ताबडतोब मुलांना कसं त्या प्रसंगाला सामोरं जायचं किंवा स्ट्रॉंग कसं व्हायचं याचे धडे तिथे आम्ही इमिजिएटली देतो. परंतु एखादी केस जर खूपच गंभीर आणि गुंतागुंतीची असेल तर मात्र मग आम्हाला तिथे पोलीस, शिक्षक, पालक या मुख्याध्यापक या सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन हे आम्हाला पुढे म्हणजे एकत्रित घेऊन त्यांना विचारात घेऊन पुढे आम्हाला हे काम करावं लागतं. परंतु काही वेळेला असं होतं की केस पूर्ण म्हणजे सगळी आता घटना घडलेली आहे, सगळं झालेलं आहे आणि एंडपर्यंत आपण गेलं की पालक तिथे मागे येतात की नाही म्हणून. मग तिथेही आम्हाला काही पालक म्हणजे बदनामीच्या भीतीने बदनामीच्या भीतीने की ते मागे येतात. परंतु तिथे सुद्धा आम्हाला तो एक आम्ही ठामपणे उभे राहतो की नाही, आपल्याला इथे या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय त्या मुलीला मिळायला पाहिजे. मग ते पालक असो, पालकांनी सुद्धा ही गोष्ट कुठेतरी डोक्यात ठेवायला पाहिजे की नाही, बदनामी तर एक दुसरा भाग झाला मी जसं आधी सांगितलं, परंतु त्या मुलीवरती जो काय हे होतो अत्याचार, तो माझ्या मुलीला न्याय हा कुठेतरी मिळालाच पाहिजे, हीच भूमिका तुम्ही ठेवायला पाहिजे आणि आपल्या मुलीला सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये जर त्यांनी वाचा फोडली नाही तर आणखी 10 प्रकार घडायला ते खरं तर उद्युक्त होतात, म्हणजे ज्यांच्याकडून हा गुन्हा घडलेला असतो. त्यामुळे एका प्रकरणामध्ये जर वाचा फोडली गेली तर त्या बाकीच्या पुढे घडणाऱ्या 10 घटनांना सुद्धा तिथेच आळा बसतो. नक्कीच नक्कीच. म्हणून तर मी म्हणेल की पालकांनी आपल्या मुलांना, मी पालकांसाठी इथे बोलते की आपल्या मुलांना पालकांनी एक क्वालिटी टाईम स्पेंड करावा. मग मी मूवीला घेऊन गेले, मी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले, ते ठीक आहे, परंतु 1 तास तुम्हाला असा पालकांना आपल्या मुलांना द्यायचा आहे की आपला फोन स्विच ऑफ पाहिजे, मुलाचा फोन स्विच ऑफ पाहिजे आणि फक्त तिथे गप्पा झाल्या पाहिजेत की आज दिवसभर मी काय केलं आहे, तू काय केलेलं आहे. कारण मुलं मग त्यावेळेला बोलती होतात आणि बोलती झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय जर काही चुकीची घटना घडत असेल तर तो मुलगा मग तो बोलू लागतो आणि पेरेंट्स वेळीच तिथं ते रोखू शकतात असं मला वाटतं. म्हणून पालकांनी मुलांशी संवाद साधणं हे फार गरजेचं आहे आजच्या ह्याच्यामध्ये. आणि मॅडम, तुमच्या या चळवळीच्या माध्यमातून आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात? आत्तापर्यंत आम्ही 3,75,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आहोत आणि याचा अनेक मुलांना फायदा झालेला आहे. या ज्या घटना वाढत आहेत त्याच्यामध्ये अनेक मुलांना याचा फायदा झालेला आहे आणि आत्ता आमच्याकडे म्हणजे ही एक चांगली बाब आहे की स्कूल आम्हाला फोन करून आम्हाला अप्रोच होत आहेत की नाही, आपण आमच्या स्कूलमध्ये यावं आणि हे प्रशिक्षणाचे धडे दिले जावेत, गुड टच बॅड टचचे. त्यामुळे ती एक चांगली बाब आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आता पुढे जातो. याबरोबर आमच्याकडे म्हणजे ग्रॅव्हिटस फाउंडेशन बरोबर युनिसेफ सारखी संस्था जोडली गेलेली आहे, मुस्कान सारखी संस्था आहे, प्रेरणासारख्या अशा संस्था आहेत, बिर्ला सारखी संस्था आहे, अशा सगळ्या संस्था आमच्याबरोबर आत्ता जोडल्या गेलेल्या आहेत. बरं. आणि या चळवळीमध्ये आता भविष्यामध्ये आणखी काय करण्याचा तुमचा मानस आहे? आणखी कशी पुढे ही चळवळ घेऊन जायची? अगदी शेवटचा प्रश्न. ही चळवळ सगळ्यांना बरोबर घेऊनच ही चळवळ आपण संपूर्ण भारतबरोबर आमचा मानस आहे की आम्ही पोचायला पाहिजे आणि प्रत्येक मुलाला याचा फायदा व्हायला पाहिजे. म्हणून मी परत तुम्हालाच माध्यमांना आवाहन करेल की तुम्ही या सगळ्यामध्ये थोडासा पुढाकार घ्या, सपोर्ट करा आणि मग आपण सगळे मिळून ही चळवळ पुढे घेऊन जाऊ शकतो. जी. उषा काकडे मॅडम, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेमध्ये आलात आणि अतिशय संवेदनशील हा विषय आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या तुमच्या चळवळीसाठी आणि पुढच्या सगळ्या तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेमध्ये बरेच विषय आपण हाताळले आणि त्या बाबतीत तज्ज्ञांचं मार्गदर्शनसुद्धा आपल्याला लाभलं. आणि कोणताही कार्यक्रम हा प्रत्येकाच्या सहकार्याशिवाय काही होत नसतो. त्यामुळे या शिक्षण परिषदेच्या शेवटच्या भागाकडे वळताना सर्वांचे आभार मानणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत शिक्षण परिषद, को पॉवर्ड बाय ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी, मीडिया लॉजिक्स, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बन्सल क्लासेस, पायोनियर अकॅडमी आणि संदीप युनिव्हर्सिटी, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. त्यासोबत इथे आलेल्या मान्यवरांचे सुद्धा खूप खूप आभार.